नमस्कार. भवताल व्हिडिओजमध्ये आपलं स्वागत. मी अभिजित घोरपडे. आपण भवतालच्या मंचावर कोरोनाच्या निमित्तानं लोकांपर्यंत वस्तुनिष्ठ माहिती पोहोचावी आणि त्यांच्यामध्ये या संदर्भात जागरूकता निर्माण व्हावी म्हणून प्रयत्नशील आहोत. त्याचाच एक भाग म्हणून आपण आज म्युकरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगस या रोगाबद्दल जाणून घेणार आहोत. याचं कारण असं की जे रोग कोविडचा संसर्ग झाल्यामुळं आयसीयू मध्ये होते आणि ज्यांना मधुमेहासारख्या व्याधी आहेत, अशापैकी काही जणांमध्ये म्युकरमायकोसिसची लक्षणं पाहायला मिळाली आणि हा रोग शरीराची मोठी हानी करू शकतो. त्याच्याबद्दल लोकांमध्ये खूप गूढ आहे, भीती आहे आणि म्हणूनच आपण या विषयाची निवड केलेली. याचं कारण असं की ज्या ज्या गोष्टींबद्दल पूर्ण माहिती नसते त्या संदर्भात खूप गैरसमज पसरत असतात, तर ते पसरू नयेत आणि वस्तुनिष्ठ माहिती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. याच्यासाठी आपल्याकडे 3 विषयांमधले तज्ज्ञ त्यांना आपण आमंत्रित केलेलं आहे. एक विषय आहे सूक्ष्मजीवशास्त्र अर्थात मायक्रोबायोलॉजी. दुसरा विषय आहे नेत्ररोग अर्थात ऑफ्थॅल्मॉलॉजी आणि तिसरा आहे ENT अर्थात कान नाक घसा. आपण आमंत्रित करूयात डॉक्टर रेणू भारद्वाज यांना. डॉक्टर रेणू भारद्वाज या सूक्ष्मजीवशास्त्रातल्या प्रसिद्ध डॉक्टर आहेत. त्या बीजे मेडिकल कॉलेजला या विषयाच्या विभाग प्रमुखही होत्या आणि या विषयातलं त्यांचं ज्ञान हे सर्वज्ञात आहे. दुसरे आहेत डॉक्टर श्रीकांत जोशी. ते पुण्यात प्रसिद्ध नेत्ररोग तज्ज्ञ आहेत. त्यांचा या विषयातला अभ्यास हा गाढा आहे, अनुभव आहे. आपण स्वागत करूयात डॉक्टर श्रीकांत जोशी यांचं. आणि तिसरे आहेत ते आहेत डॉक्टर अजिंक्य केळकर. ते तरुण पिढीतले आहेत. ते प्रसिद्ध कान नाक घसा तज्ज्ञ आहेत. तरुण पिढीतले असले तरी त्यांचं या विषयातलं कौशल्य आणि ज्ञान हे वादातीत आहे. आपण त्यांचं सुद्धा स्वागत करूया. मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला काही प्रश्न विचारेन आणि त्याच्या अनुषंगानं आपण ही चर्चा पुढे नेऊया. माझ्या मनात येणार पहिला मुळात हा म्युकरमायकोसिस अर्थात ब्लॅक फंगस हा नेमका आजार काय आहे आणि त्याचा संसर्ग नेमका कशामुळे होतो? म्युकरमायकोसिस हे एक फंगल डिझीज आहे. हे म्युकर फंगस आहे जे वातावरणामध्ये असतो. प्रत्येक आपल्या हवेत असतो, आपले खराब झालेल्या भाज्यामध्ये असतो, खराब झालेल्या फुलांमध्ये असतो. आणि ते सहसा तुम्हाला आणि मला म्युकरमायकोसिस होत नाही कारण आपल्या प्रतिकार शक्ती असते. जिथे प्रतिकार शक्ती कमी झालं तेव्हा हे जे फंगस आपल्या वातावरणामध्ये असतो, इनफॅक्ट कधी कधी आपल्याला ब्रेडवर पण दिसतो काळ्या रंगाचा एक फंगस. म्हणजे सगळ्यांचे बघण्यातला फंगस आहे ते, पण आपल्याला काही करत नाही. तो करतो जेव्हा तुमची प्रतिकारशक्ती कमी होते तेव्हा तो तुम्हाला डिझीज कॉज करू शकतो. आणि हे म्हणून आपल्याला कोविडच्या दृष्टीने हे आता दिसायला लागले. तर कशा कशा दिसायला लागले हे बहुतेक आता तुम्हाला सांगायला होईल. म्हणजे मॅडम तुम्ही म्हणताय की आपल्याला ब्रेडवर जो फंगस दिसतो काळ्या रंगाचा ठिपका, म्हणजे तो पुढे गेल्यानंतर ब्रेड, पाव किंवा इव्हन भाकरीवर वगैरे, तर तो हाच फंगस का आणखीन कुठला वेगळा फंगस आहे? हाच फंगस. आपल्या ब्रेडवर 2 प्रकारचे फंगस दिसतात. हेच नाही दिसत, एक हिरवा पण असतो थोडासा ऍस्परगिलस म्हणून. आणि हे म्युकरमायकोसिस ज्याच्याने होतो म्युकरनी, तो थोडासा काळपट असतो. म्हणून याला आता खरं आपण ब्लॅक फंगस म्हणायला लागले, पण फंगस ब्लॅक नाहीये. फंगस पांढराच असतो. पण त्याच्यावरचे जे डोक्यावरचे स्पोर्स होऊन जातात ते स्पोर्स थोडेसे काळे असतात. त्याच्यामुळे ते नाव पडलेलं आहे आणि ते ब्लॅक फंगस पडला. आता आपण कोलोकियली बोलताना ब्लॅक फंगस म्हणतो. ओके. आता या फंगस बद्दल खूप शंका आहेत लोकांच्या मनामध्ये. हा फंगस जो आहे, या फंगसमुळे जो आजार होतोय, तर त्याचा नेमका संसर्ग जो आहे तो नेमका संसर्ग कशामुळे होतो? या फंगसच्या जेव्हा तुमची प्रतिकार शक्ती कमी होते. आता आपल्याला कोविड पेशंट मध्ये का दिसायला लागलाय? कारण की आपले जे आपण म्हणतो इन्फ्लेमेटरी इंटरल्युकिन्स IL-6 आपण टेस्ट पण करतो पेशंट्स मध्ये, IL-6 हे वाढलेले असतात. त्यांची प्रमाण कमी करायला आपण कॉर्टिकोस्टेरॉइड्स देतो पेशंटला. हे दिल्यामुळे थोडासा इम्युन डेफिशियन्सी होते किंवा ते पेशंटची प्रतिकार शक्ती कमी होते आणि मग वातावरणामध्ये जे स्पोर्स असतात ते म्युकरचे ते पेशंटला इन्फेक्ट करू शकतात.
ओके. आता याच्याबद्दलचा दुसरा भाग म्हणजे हा आजार होतो, तर हा आजार झालेला कसा लक्षात येतो, म्हणजे त्याच्याबद्दलची लक्षणं ही नेमकी काय आहेत, काय झालं की ओळखायचं की या प्रकारचा आपल्याला आजार झालेला आहे? डॉक्टर जोशी. आता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे त्याची स्पोर्स उडाल्यावर ती आपल्याला शरीरात प्रवेश करण्यासाठी जी द्वारं पाहिजेत त्यामध्ये कान, नाक, घसा, डोळे आणि श्वसन मार्ग या ठिकाणाहून तो शरीरात घुसू शकतो आणि तिथे गेल्यावर त्याला अनुकूल परिस्थिती मिळाली तर त्याचा शरीरात प्रादुर्भाव होतो. जसं मॅडमने सांगितलं की आपली प्रतिकारशक्ती कमी पडली आणि त्याच वेळी आपल्या शरीरात त्या बुरशींना हा बुरशीजन्य रोग असं मराठीत म्हणतात, त्यांना वाढण्यासाठी खुराक मिळाला, ज्यामध्ये आता जी क्लिनिकल फाइंडिंग्ज आहेत त्यात अनकंट्रोल्ड डायबिटीस असेल आणि प्रतिकारशक्ती कोरोनामुळे कमी झाली असेल, तर अचानक आता ह्या म्युकॉरमायकोसिसच्या केसेस वाढल्या आहेत. तर आता आपण सांगताय त्याप्रमाणे ह्या रोगाच्या लक्षणांमध्ये काही डोळ्याची असतात, काही कानात घशाची लक्षणं असतात आणि काही श्वसन मार्गाची असतात. तर पेशंटला धाप लागणं, नाक चोंदल्यासारखं होणं, त्याच्या डोळ्याभोवती सूज येणं, डोकेदुखी होणं, काही वेळा अचानक थोडीशी शुद्ध हरपल्यासारखं वाटणं, अशा अनेक विविध लक्षणांमध्ये ते किती आत शरीरात जाऊन त्याचा प्रादुर्भाव झालाय यावरती लक्षणं बदलत राहतात. आणि ह्या प्रत्येक वेळी त्याला दिलेल्या ट्रीटमेंटमुळे IL-6 जसं मॅडमनी उच्चार केला, तसं प्रतिकारशक्ती कमी होण्याची जी प्रक्रिया चालू होते त्यात तो झपाट्याने पसरतो. डोळ्यापुरतं सांगावं तर डोळ्याच्या हालचालींना दुखायला लागतं. डोळ्यांच्या हालचाली झाल्यावर दुखतात. डोळ्याच्या मागे दुखतं, डोकेदुखी होते, डोळे सुजून येतात. अचानक डोळ्याच्या मागे सूज साठल्यामुळे डोळे थोडे बाहेर आल्यासारखे होतात. डोळ्याला लाली असताना पाणी येऊन त्या माणसाला दुखण्यामुळे असह्य होतं आणि त्यातल्या त्यात त्रासदायक भाग म्हणजे अचानक दृष्टीवर परिणाम होतो. बऱ्याचदा एकाच डोळ्यावर होतो, पण काही कारणांनी तो प्रादुर्भाव चालूच राहिला आणि तो मेंदूच्या आतपर्यंत पोचायला लागला तर दोन्ही डोळ्याच्या दृष्टीवर परिणाम होतो. कान, नाक, घशाच्या बाबतीत डॉक्टर केळकर सांगतील. जसं सरांनी सांगितलं तसे बरेचशी लक्षणं सरांनी ऑलरेडी कव्हर केली आहेत. त्यात एकच मला ऍडिशनली सांगावंसं वाटतं म्हणजे चेहऱ्यावर येणारी सूज, डोळ्याच्या खालती येणारी सूज किंवा त्या एरियामध्ये होणारा वेदना म्हणजे मॅक्झिलरी पेन, हे मात्र दिस इज वन ऑफ द अर्लिएस्ट साइन्स. सो नाकातलं 2-3 गोष्टी अजून ऍड करायच्या होत्या. त्याच्यात म्हणजे नाकातनं येणारा घाण किंवा सिक्रिशन्स किंवा शेंबूड आणि तो त्याचा रंग कधी कधी काही काही लोकांमध्ये काळसर येतोय किंवा ब्राउनिश असा रंग येतो. सो हे जर आपण पिकअप करू शकलो, एस्पेशली ज्यांना कोविड होऊन गेलेला आहे किंवा नुकताच कोविड होऊन गेलेला आहे, ज्यांना स्टिरॉइड्स भरपूर वापरले गेले आहेत, ज्यांची शुगर्स अनकंट्रोल्ड आहेत, या सगळ्यांनी हे जी लक्षणं आहेत त्याच्याकडे अगदी बारकाईने लक्ष देणं अत्यावश्यक आहे. कारण जर आपण हे लवकर पकडू शकलो तर ह्याचं पुढची ट्रीटमेंट ही फार कारण पुढची ट्रीटमेंट खूप त्रासदायक आहे. सो जितकं लवकर पकडू तितकी ती ट्रीटमेंट जास्त सोपी जाते. ओके. याचा आता कोविडच्या काळामध्येच याच्याबद्दल खूप चर्चा सुरू झालेली आहे. तर या संसर्गाचा कोविडशी काही संबंध आहे का, किंवा कोविडच्या अनुषंगाने जे काही उपचार होतात त्यांच्याशी काही संबंध आहे का, आणि आत्ताच ही सगळी चर्चा या रोगाबद्दलची का सुरू झालेली आहे? मला वाटतं पूर्वीच्या काळी प्रायर टू कोविड, हे कोविड व्हायच्या आधी साधारण वर्षातनं 2 ते 3 केसेस आपल्याला सर्वसाधारणपणे अशा केसेस दिसायच्या, ऍटलिस्ट माझ्या प्रॅक्टिसमध्ये. आता हे अक्षरशः दिवसाला 2 ते 3 केसेस दिसत आहेत, इतकं त्याचं प्रमाण वाढलेलं आहे. आणि मला असं वाटतं की कोविडमध्ये बेसिकली इम्युनिटी पहिले कमी होते, प्रतिकार शक्ती कमी होते आणि त्याच्यानंतर कोविडमधनं रुग्ण बरे होण्यासाठी डॉक्टर्सचा पण स्टिरॉइड्स वरचा यूज किंवा वापर वाढलाय आणि त्याच्यामुळे सुद्धा शुगर्स अनकंट्रोल्ड होऊन प्रतिकार शक्ती कमी होतीये. याचे संबंध डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली कोविडची आहे. कारण डायबेटिक पेशंटला कोविड सिरियस होतात किंवा एखादा डायबेटिक पेशंटला कोविड झाला की तो सिरियस होतो.
आणि म्हणून त्याचे ब्लड शुगर वाढलेली असते. आणि जो डायबेटिक नसलं आणि बॉर्डर लाईन असले तरी आपण त्यांना स्टेरॉइड देतो हाय डोसेस मोमेंट त्याचे ऑक्सिजन खाली गेला तर. त्याचे ऑक्सिजन खाली गेल्यावर हाय डोसेस स्टेरॉइड दिला की ब्लड शुगर वाढते. म्हणजे आपण असे एन्व्हायरमेंट क्रिएट करतो जिथे फंगस आरामात वाढतो. शुगर वाढली ब्लड मध्ये की हे फंगसला वाढायला खाद्य मिळेल. म्हणजे कोविडसाठी जी ट्रीटमेंट आपल्याला द्यावी लागते त्याचे साईड इफेक्ट म्हणून या आजाराचा प्रादुर्भाव वाढतोय असं म्हणता येईल का आपल्याला? हो म्हणता येईल. आय थिंक सो ना. येस येस हा डॉक्टर केरकर. येस मला तर डेफिनेटली वाटतंय की आपला स्टिरॉइडचा वापर डॉक्टरचा खूप वाढलेला आहे. कारण ऍक्च्युली आपल्या नॅशनल गाईडलाईन्स किंवा असे इतके स्ट्रिक्ट गाईडलाईन्स कधी कोणी केलेलेच नाही आहेत अनफॉर्च्युनेटली भारतामध्ये. त्याच्यामुळे कोणी कधी स्टिरॉइड वापरावं ह्याच्याबद्दल काहीही गाईडलाईन्स नसल्यामुळे एकच माहितीये की स्टिरॉइड्स दिलं की पेशंट बरा होतो ही एक कॉन्सेप्ट एक तयार व्हायला लागली होती. आणि त्याच्यामुळे म्हणजे बेसिकली अनकंट्रोल्ड यूज झालेला आहे आणि म्हणून या केसेसचा प्रादुर्भाव वाढला असं मला तरी वाटतंय. आता याच्यावर बरेच वेबिनार सेमिनार्स होऊन आता याच्यावरचे प्रोटोकॉल्स तयार होत आहेत आणि आता डॉक्टर्सना माहिती झालंय की कधी स्टिरॉइड द्यायचे कधी नाही द्यायचे. पण आतापर्यंतच जे काही ही दुसरी लाट जी इतक्या फास्ट आली की ते कोणाला हे प्रोटोकॉल्स बघा किंवा ते तयार करा आणि हे सगळ्याला वेळच नाही मिळाला. आणि सगळ्या डॉक्टर्सनी पण भयंकर मी रोज ऑलमोस्ट ऑपरेशन्स करतोय. गेले 2 आठवडे रोज 1 किंवा 2 ऑपरेशन्स होत आहेत आणि डॉक्टर्स खूप कष्ट करतायत. त्याच्याबरोबर बाकीचा स्टाफही खूप कष्ट करतोय. पण प्रोटोकॉल्स मात्र अजूनही तितकेसे रेडी झालेले नाहीयेत अजूनही असं मला वाटतं. म्हणजे अचानक आपल्यावर हे जी आपत्ती आलेली आहे आणि सेकंड वेव्ह जी सेकंड सुनामीच आपण म्हणत ही आली व्यवस्थित काय काय नॉर्म्स असावे कशा कशा पद्धतीने याचा उपचार करावा हे कळायला आपल्याला संधीच मिळाली नाही. त्याचा हा परिणाम म्हणता येईल का? माझ्या मते हो. कारण फारच एकदम फटकन लाट आली आणि कोणाची एवढी तयारी नव्हती की इतकं एकदम वाढेल. लोकांची शिथिलता फारच जास्त झाली होती. म्हणजे मला अजूनही खूप वाईट वाटतं जेव्हा लोक मास्क नाकाच्या खाली अनवटीवर घालतात. बरोबर बरोबर. म्हणजे या सगळ्या गोष्टी आहेत ज्या आपल्या कोविड अप्रोप्रिएट बिहेवियर आहे की नाही इथपासून ते आपण कशा प्रकारे या सगळ्या गोष्टींना सामोरं जातोय तिथपर्यंत या सगळ्या पोहोचतात. मी जेव्हा याआधी पेशंट्स पाहत होतो तेव्हा गेल्या 34 वर्षात फक्त 7 जणांना डोळे गमावण्याची वेळ यावी इतका त्याचा कमी प्रादुर्भाव होता. 2 ते 7 पेशंट 10,000 पेशंट्स मध्ये आम्हाला पूर्वी पाहायला मिळत होते. आता जसं त्यांनी डॉक्टरांनी सांगितलं त्याप्रमाणे स्टिरॉइडचा अनकंट्रोल्ड वापर किंवा बराच काळ वापर आणि त्याचवेळी कमी झालेली प्रतिकारशक्ती याबरोबरच कोरोनामुळे हे काही वाढतंय का याविषयीची साशंकता आहे की ज्याचा अभ्यास करायला अजून कुठल्याच पॅथीच्या डॉक्टरांना वेळ मिळालेला नाही. त्यामुळे डोळ्याची जी लक्षणं दिसत आहेत ती डोळा वाचवण्यासाठी आम्हाला प्रयत्न करायला लागत आहेत आणि त्यासाठी लागणारी जी औषधं आहेत ती अँटी फंगल मेडिसिन्स सिस्टिमिकली म्हणजे शिरेतनं देण्यासाठी हॉस्पिटलायझेशनची गरज असते आणि त्याची पेशंटना जास्त भीती वाटते. जेव्हा वेळेवर हे उपचार सुरू होतात तेव्हा डोळा वाचवण्याची किंवा डोळ्याला इजा न होता डोळ्याची लक्षणं कमी करून तो आजार दूर करण्याची शक्यता ही 50 ते 60% रुग्णांमध्ये आहे. पण ज्यांना 5 ते 6 दिवस सुद्धा उशीर होतो अशांना ही डोळा गमावण्याची वेळ येते. आणि आताच्या काळात स्टिरॉइड्सचा वापर हॉस्पिटलमध्ये झाल्यावर पेशंटनीही आपल्या मर्जीने घरी करत राहिले आणि त्याचवेळी डायबेटीस बिघडलेला स्टिरॉइडमुळे पण असला तर त्यांना म्युकॉरमायकोसिस होण्याचा धोका वाढतो आणि त्याच्या शस्त्रक्रियेमध्ये तो डोळ्यातून मेंदूत पसरू नये म्हणून जी विद्रुपता येते त्याच्या भीतीपोटी आता तुम्ही सांगताय त्यालाच अनुषंगाने एक प्रश्न विचारतो. कोणाला हा आजार होऊ हा म्युकॉरमायकोसिस हे फंगल इन्फेक्शन आहे. याला व्हल्नरेबल कोण आहे? ज्या कोणाला जास्त काळ अँटीबायोटिक्स किंवा अनयुज्युअली हायर डोसेस ऑफ अँटीबायोटिक्स आणि प्रतिकारशक्ती कमी होतीये त्यांना बुस्टअप करण्यासाठीची औषधं दिली जातात आणि ज्यांना डायबेटीस आहे अशांना हा प्रादुर्भाव होण्याचा धोका जास्त आहे. जसं मॅडमनी सांगितलं त्याप्रमाणे नॉर्मल व्यक्तीला
हे आपोआप होण्याचं काहीही कारण नाही. हे जे सगळं होत आहे याच्यामध्ये रुग्ण म्हणून, डॉक्टर म्हणून आणि शासकीय यंत्रणा म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे? आता जसं डॉक्टर केळकर सांगत होते तसं सर्व डॉक्टरांच्या एकत्र येण्यानीच याचा उपाय होऊ शकतो. हे कुठल्याही एका सब स्पेशालिटी किंवा फक्त डोळ्याचे किंवा काना घशाचे डॉक्टर ट्रीट करू शकत नाही. तेव्हा अशा पेशंटला ऍडमिट होण्यानंतर संपूर्ण ग्रुप डॉक्टरांचा मदतीला लागतो. त्यात मायक्रोबायोलॉजिस्ट, पॅथॉलॉजिस्ट, रेडिओलॉजिस्ट, ENT स्पेशालिस्ट, डायबेटॉलॉजिस्ट आणि डोळ्याचे डॉक्टर. ज्या ठिकाणी प्रादुर्भाव जास्त आहे त्याप्रमाणे लंग आणि पल्मनरी डिसीजचे स्पेशालिस्ट, या सगळ्यांनी मिळून वेळोवेळी याची एकत्र चर्चा करून दर 6 ते 8 तासांनी त्या ट्रीटमेंटवर लक्ष ठेवावं लागतं. आणि तेव्हा त्याचं आणि पुढे प्रादुर्भाव वाढून एखादा अवयव निकामी होणं, गमावणं हा धोका टाळता येतो. आणि त्याचा प्रोटोकॉल ICMR नावाची जी केंद्रीय दिल्लीतली बॉडी आहे त्यांनी ठराविक प्रमाणात काही गोष्टी प्रसारित केल्या आहेत. आणि विविध सोसायटी म्हणजे डोळ्याच्या डॉक्टरांची एक सभा आहे, त्यांनी दिल्लीतून काही गोष्टी प्रचलित केल्या आहेत. काना घसा तज्ज्ञांच्या काही ठराविक गोष्टी की एवढ्या गाईडलाईन्सवरच ट्रीटमेंट द्यावी अशा प्रचलित आहेत. आणि त्याच बहुतांशी सर्व हॉस्पिटलमध्ये आम्ही फॉलो करतो. याच्यात महत्वाचं असं आहे की जसं सर म्हणले की लवकरात लवकर औषध मिळणं महत्वाचं आहे. त्याच्यासाठी त्याचे निदान लवकर व्हायला पाहिजे. एकदा क्लिअर कट तो असा सुजला, त्याच्यातून काळा यायला लागला, सगळाच काळा झाला, मग वी हॅव लॉस्ट द ऑपॉर्च्युनिटी आणि मग आपल्याला ड्रास्टिक सर्जरी करायला लागतो. त्याचे हायर अँटीबायोटिक सगळे अँटीफंगस द्यायला लागतो. तर सुरुवातीलाच पेशंटला आपण जे कोणी कोविड वॉर्डवरून डिस्चार्ज होतोय त्यांना आपण थोडंसं प्राईम केलं की तुमच्या डोळ्याच्या खाली दुखायला लागला, नाकातून रक्त स्टेन किंवा ब्लॅक स्टेन डिस्चार्ज यायला लागला, तर तुम्ही लगेच हॉस्पिटलला या. म्हणजे लॅबोरेटरी डायग्नोसिस तिथे सूक्ष्मजीवशास्त्राचे रोल आहे टू कन्फर्म की हे डायग्नोसिस नक्की फंगस आहे का अर्ली स्टेजला आपण एखादी मदत करू शकतात. आणि मग फंगस आहे असं एकदा कन्फर्म झाला की पुढच्या ट्रीटमेंट ते प्रमाणे सुरू करता येतो लवकरात लवकर. कारण इथे जितकं लवकर तुम्ही ट्रीटमेंट सुरू केलं तेवढं तुमच्या पेशंटला उपयोग बेनिफिट होतो त्याच्या. त्याच्यात अर्ली डायग्नोसिस इज द की. तुम्हाला तुमची लॅबोरेटरीचे उपयोग घ्यायला पाहिजे. जिथे कुठे तुम्ही काम करता त्या तुमच्या लॅबोरेटरीचा उपयोग घेतला की याला खूप एक्सटेन्सिव्ह किंवा नवीन मॉडर्न टाईप लॅबोरेटरी पाहिजे अशातलं नाहीये. आपण ते नाकातले सिक्रिशन किंवा ते सायनस मधलं थोडंसं स्क्रेपिंग घेऊन साधा मायक्रोस्कोपच्या खाली बघितला की लगेच फंगल फिलामेंट्स दिसतात. म्हणजे आपल्याला शंका येते की आपण जे काय हँडल करतोय फंगस तरी आहे. डायरेक्टली म्युकर एखाद्या डायरेक्ट मायक्रोस्कोपी मध्ये नाही कळणार, पण ऍटलीस्ट तुम्हाला कळतोय फंगस आहे, पेशंट कोविडचा आहे. म्हणजे आपल्याला ते दिशेने विचार करायला सुरू करता येतो की म्युकर पेशंट मे बी हेडिंग फॉर म्युकर, म्हणजे आपण लवकरात वेळोवेळी औषध सुरू करावं. परत ते फंगसला ग्रो व्हायला लॅबोरेटरीमध्ये पण वेळ नाही लागत. आज मी माझे मीडियामध्ये इनॉक्युलेट केलं की उद्यापर्यंत फंगस ग्रो होतो. म्युकर आपल्या हातात असतो, म्हणजे आपल्याला बघून लगेच लक्षात येतो की हे म्युकर आहे. दुसरे दिवस आपण पेशंटला डॉक्टरांना सांगू शकतो की तुम्ही काल जे पेशंटचा नमुना पाठवला होता त्याच्यातून माझ्याकडे म्युकर ग्रो झालेला आहे, म्हणजे डायग्नोसिस कन्फर्म होतो. म्हणजे याला अगदी प्रत्येक वेळ PCR ची गरज आहे, रिअल टाइम PCR ची गरज आहे किंवा खूप महाग निदानाची गरज आहे अशातलं पण नाही. सोपे निदानातून तुमच्या प्रयोगशाळा तुमची मदत करू शकते आणि तुम्हाला लवकरात लवकर हे देऊ शकते रिझल्ट याचे. त्याच्यात मला वाटतं जसं सर आणि मॅडमनी म्हटलं तसं टीम अप्रोच हा सर्वात महत्वाचा आहे या सगळ्या ट्रीटमेंट प्रोटोकॉल मध्ये. आणि शुगर्सवर कंट्रोल ह्या 2-3 गोष्टी मात्र सर्वात महत्वाच्या आहेत असं मला वाटतं. आता ज्या मॅडमनी सांगितल्याप्रमाणे जरी ह्याला लॅबोरेटरी लागत असली तरी खूप वेल इक्विप्ड हॉस्पिटल असण्याचीच गरज आहे असं नाही. आम्ही पदवी शिक्षण घेताना किंवा पदव्युत्तर शिक्षण घेताना म्युकरमायकोसिसची कल्पना किंवा शिक्षण आम्हा सर्वांना दिलंय. आणि ह्याच्यात आत्ता जो पॅनिक आहे की तालुका प्लेसमधनं शहरांकडे पेशंट पाठवले जातात आणि मोठ्या शहरातच ह्याचं ऑपरेशन होऊ शकतं किंवा काळजी घेता येईल अशी एक प्रकारची पॅनिक पसरली. आणि त्याप्रमाणे पुणे शहरात आम्हाला आसपासच्या नगर, नाशिक, सोलापूरहून सुद्धा पेशंट पाठवले जात आहेत. तसं पॅनिक होण्याचं कारण नाही. जर त्या गावातल्या पॅथॉलॉजिस्ट, मायक्रोबायोलॉजिस्ट, ENT आणि ऑप्थॅल्मॉलॉजिस्ट एकत्र आलं
तर त्या पेशंटची काळजी त्या गावात त्यांना घेता येईल. आत्ताच आपण काल परवाच्या बातम्यात ऐकल्याप्रमाणे ह्या आजारासाठीची औषधं सरकारने खरेदी करून ते उपचार पद्धती मोफत सुद्धा केलेली आहे. या सगळ्या सपोर्ट सिस्टीमचा उपयोग हा गावोगावच्या वेगवेगळ्या डॉक्टर्सना आणि त्यांच्या पेशंटना होणार आहे. त्यामुळे शहरातच येऊन याचा उपचार होऊ शकतो अशी भीती बाळगून शहराकडे या रुग्णांचा ओघ यावा अशी आम्हा शहरातल्या डॉक्टरांनाही अपेक्षा नाही. प्रत्येक तालुका प्लेसला किंवा निदान शहर असलेल्या जळगाव, नाशिक, नगर, सोलापूर इथे अनेक टीम्सनी याचं तोंड देता येईल आणि या आजाराला आटोक्यात आणता येईल. ओके, तर तुम्ही म्हणता ते अगदी हे सर की त्या ठिकाणी जर या गोष्टी झाल्या तर एका ठिकाणी त्याच्यावर बर्डन येणार नाही, एका ठिकाणी प्रेशर येणार नाही आणि रुग्णांना सुद्धा खूप चांगल्या प्रकारे सेवा मिळू शकेल आणि ते त्याच्यातून बरे होऊ शकतील. अगदी. आणखीन एक प्रश्न असा की सामान्यांसाठी म्हणजे हा आजार मुळातच होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला पाहिजे एक, आणि दुसरा त्याचबरोबर की जे व्हल्नरेबल आहेत तर त्यांनी आत्ताच्या काळामध्ये म्हणजे इतर वेळी याचं प्रमाण इतकं नव्हतं पण आत्ताच्या काळामध्ये त्यांनी कुठली काळजी घेतली पाहिजे? सध्या वेगवेगळ्या पाथींमध्ये कोरोनाची उपचार पद्धती असं सांगितलं जातं. कित्येकांनी आपापल्या मर्जीनी घरात मी रोज स्टीम घेतो किंवा मी अमुक अमुक कापुराचे वाफारे घेतो किंवा विविध केमिकल्सचा वापर त्यांच्या मर्जीनी ते करतात. यातनं शेवटी जी काय एंट्री होल जिथून प्रादुर्भाव होणं शक्य आहे, कान, नाक, घसा, डोळे किंवा श्वसन मार्ग, इथे ही केमिकल्स अडकली आणि स्वच्छ ठेवली नाही तर केवळ अस्वच्छपणामुळे हे वाढू शकतं. गुड हायजीन आणि स्वच्छता हे सगळ्यात महत्वाचं आहे. कित्येकदा स्टीम घेतल्यानंतर ओलसरपणा राहिल्यावर तिथे बुरशी वाढण्याचा धोका नेहमीच जास्त आहे. आणि आपण मास्क लावतो त्या मास्कचा सुद्धा वापर स्वच्छ मास्क असावा. चेहऱ्यावर धूळ माती जाऊ नये. बागकाम करताना, पुस्तकं, ऑफिसेसमध्ये काम करताना धूळ झटकणं, बुरशीसारखे स्पोर्स त्यातनं पटपट जाऊ शकतात. आणि ज्याची प्रतिकारशक्ती कमी झाली आहे, पूर्वी ज्याला कोरोना होऊन गेलाय, काही औषधोपचार चालू आहे, अशा लोकांना त्यामुळे म्युकरमायकोसिस होण्याचा धोका वाढू शकतो. आणि मग त्याचं जे काय तात्पुरतं सुरुवातीचं लक्षण आहे त्याला दुर्लक्ष राहिलं तर मग ह्या अस्वच्छपणा अधिक त्याची प्रतिकारशक्ती कमी, यामुळे म्युकरमायकोसिसचा प्रादुर्भाव वाढू शकतो. त्यामुळे गुड हायजीन, स्वच्छता हे त्याचा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कित्येकदा आपण मगाशी उल्लेख करताना विसरलो की दात किंवा गम्स इथे सुद्धा लोकांचा अस्वच्छपणा राहू शकतो. खाण्याच्या विविध पद्धती, दाताची निगा यात सुद्धा कमी पडलं तर गम्स मधनं सुद्धा हा आपल्या शरीरात जाऊ शकतो. त्यामुळे स्वच्छता, कान, नाक, घसा, डोळा आणि तोंडाची आरोग्य नीट ठेवलं तर आपल्याला हे म्युकरमायकोसिस होण्याचा चान्स कमी असतो. बेसिकली मॉइस्ट एन्व्हायरमेंट मध्ये जातो. प्रत्येकाच्या घरी एसी असतात पण किती लोक आपले एसीचे फिल्टर स्वच्छ करतात, ते पण सोर्स होऊन जातो म्युकरमायकोसिसचे कधी कधी. कारण एसी स्वच्छ नाही केले, फिल्टर स्वच्छ केले नाही की तिथे फंगस वाढते. सो लिटरली द एसी देन थ्रोज फंगस एट यू. पण हे जस्ट ऍज वी सेड कर बेसिकली तुम्हाला आणि मला काही होणार नाही म्हणजे असा मेसेज नको द्यायला की आपण हे केलं तरी आपल्याला पण फंगस होईल. हे ज्यांना प्रतिकार शक्ती कमी आहे त्यांनाच होईल. जे कोविडनी रिकव्हर होऊन घरी येतात आहे, आता पुढची ट्रीटमेंट आपण घरी घेणार आहे, त्यांनी हे सगळं लक्ष घ्यायला इम्पॉर्टंट आहे. आणि मास्क घालायला तरी इम्पॉर्टंट आहे, स्वच्छ मास्क जसं सर म्हणले, कारण ते थोडस तरी एंट्री ऑफ इव्हन म्युकर प्रिव्हेंट करते. जसं एंट्री ऑफ व्हायरस प्रिव्हेंट करते तसं एंट्री ऑफ म्युकर पण मास्क प्रिव्हेंट करते. स्वच्छ मास्क, मास्क घाण असला की तिथून म्युकर पण येऊ शकते फ्रॉम अ घाण मास्क. आणि लोक प्रत्येक वेळ धुवायच्या मास्क असं वापरत नाही, तेच फडका रोज तोंडावर बांधलेला असतो, मग तिथून परत म्युकर येऊ शकतो. ओके, स्पेसिफिकली दोन प्रश्न ते डॉक्टर जोशी किंवा डॉक्टर केळकर, तुम्ही प्रत्यक्ष ट्रीटमेंट करताय म्हणून तुमच्यासाठी. एक तर कोरोनाची ट्रीटमेंट घेतल्यानंतर रुग्ण घरी गेल्यानंतर किती काळानंतर हा संसर्ग उद्भवू शकतो, प्रश्न एक. आणि दुसरा की हा संसर्गजन्य आहे का, म्हणजे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत हा जातो का, आणि जात असेल तर कसा जातो? सो पहिले म्हणजे हा संसर्ग एक व्यक्तीकडनं दुसऱ्या व्यक्तीकडे असं डायरेक्टली जात नाही. सो त्याला नॉन कंटेजियस असं म्हणतात. सो जसा कोविड स्प्रेड होतो तसा हा स्प्रेड होत नाही, हे पहिलं. आणि दुसरं म्हणजे तुम्ही मला दुसरा प्रश्न काय विचारला होता?
दुसरा प्रश्न असा आहे की कोविडची ट्रीटमेंट घेतल्यानंतर म्हणजे जे आयसीयू हो. मध्ये होते ट्रीटमेंट घेऊन घरी गेल्यानंतर किती काळानंतर हा उद्भवण्याची शक्यता हो. असते? सो ह्याचं उत्तर फार व्हेरिएबल आहे. जे मी आतापर्यंत गेल्या 2 ते 3 आठवड्यात वेगवेगळ्या कोविड केसेस बघितले आहेत. सो मी माझ्या अनुभवाप्रमाणे डे 10 टू डे 25, सो 10 ते 25 दिवसापर्यंत जनरली म्युकरमायकोसिसची लक्षणे दिसायला लागतात. कारण ऍज आपण आधी पण सगळं चर्चा झालेली आहे की प्रतिकार शक्ती लो असते, स्टिरॉइडचा वापर असतो. सो एकदा बुरशी धरली की मग मात्र ती इतकी वेगाने वाढते की अक्षरशः 2 दिवसात पेशंटचा डोळा सुजू शकतो किंवा ते पुढेही त्याचा संसर्ग म्हणजे इव्हन त्याची फेटॅलिटी पण वाढू शकते. म्हणूनच आपण सारखं त्याच्यावर स्ट्रेस करतोय की वॉर्निंग साईन्स आणि अर्ली डायग्नोसिस या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. ओके, म्हणजे असं म्हणता येईल का की जी व्यक्ती कोविडची ट्रीटमेंट आयसीयू मध्ये घेऊन घरी गेलेली आहे आणि तिला मधुमेहासारखे त्रास असतील, अशा व्यक्तींनी या सगळ्या गोष्टींवर बारीक लक्ष ठेवणं आवश्यक आहे का? सर्वांनीच या सगळ्या गोष्टी बघितल्या पाहिजे? विशेषतः कोरोना होऊन गेला आहे, पेशंट डायबेटिक आहे आणि तो घरी गेल्यावर एकदम निश्वास टाकतो की आता मी बरा झालो, तर त्यांनी असं गाफील राहता कामा नये. त्यांनी पुढचे 2 ते 3 आठवडे स्वतःची काळजी हॉस्पिटलमध्ये जितके बारकाईने पाहतात तशी स्वतःवर लक्ष ठेवून घेतली पाहिजे. आणि डॉक्टर केळकर म्हणतात तसं वेगवेगळ्या छोट्या छोट्या लक्षणांमध्ये कुठे नाकांवर, दातांवर, डोळ्याभोवती कुठेही सूज आली, काही काळे काळे बुरशीसारखे काही डाग पडताना दिसले, काही प्रमाणात तिथे रक्ताचे डाग आले, तर अशा सगळ्यांची लक्षणं ही पेशंटनी डॉक्टरना परत येऊन सांगितली पाहिजेत. विविध औषधं चालू असतात, त्याचा साईड इफेक्ट असेल असं समजून दुर्लक्ष करायला नको. आणि घरी सोडल्यापासनं 3 आठवड्यापर्यंत तो पेशंट कोरोनाच्या दृष्टीने सुद्धा लोकांना त्रासाचा असू शकतो, पण त्याला स्वतःला त्यात अजून डिरेंजमेंट होण्याचा धोका जास्त असतो. आणि अशा वेळी त्यांनी स्वतःच्या तब्येतीवर लक्ष देऊन या म्युकरमायकोसिसच्या संदर्भाने कुठली लक्षणं दिसत नाही त्यासाठी जागरूक राहायला हवं. 3 आठवड्यापर्यंत आपण या सगळ्यामध्ये रुग्णांनी काय काळजी घेतली पाहिजे याच्याबद्दल बोललो, त्याच्याबद्दल समजून घेतलं. पण तसंच हॉस्पिटलमध्ये या आयसीयू मध्ये ट्रीटमेंट करत असताना स्पेसिफिकली काय काळजी घेतली पाहिजे? एकतर आपण बोललो की स्टेरॉइडचा वापर हा योग्य प्रमाणात व्हावा, जास्त होऊ नये, पण त्याच्या पलीकडे आणखीन काय काळजी घेतली गेली पाहिजे का? ज्यांचं मेकॅनिकल व्हेंटिलेटर्सवर असतात किंवा आयसीयू मध्ये जे असतात तिथे डॉक्टर्स आणि नर्सेसचा पण खूप मोठा रोल आहे. इव्हन वॉर्ड बॉईजचा पण रोल आहे, कारण इथे सगळीकडे हायजीन हे मेंटेन करणं महत्वाचं असतं. O2 प्रॉंग्स ज्यांना ज्यांना ऑक्सिजन लागतं त्यांचे फेस मास्क किंवा O2 प्रॉंग्स ज्याच्यातनं ऑक्सिजन दिलं जातं, तर ह्याचा रियूज इज ऍब्सोल्युटली नॉट ऍडव्हिजिबल. पण काय झालंय की आता मला माहित नाही, पण काही काही हॉस्पिटल्समध्ये जिथे क्रायसिस आहे, लोकांना ऑक्सिजनच मिळत नव्हतं काही आठवड्यांपूर्वी, किंवा अजूनही काही हॉस्पिटल्समध्ये प्रॉब्लेम आहे, त्यांना इकडचा मास्क तिकडे लावा किंवा हे करा. म्हणजे ते जे काय हलगर्जीपणा झालाय तोही एक थोडाफार कारणीभूत असेल असं मला वाटतं. पण ही सगळ्याच हॉस्पिटल्सची ही स्थिती नाहीये आणि हे करूही नये. आणि ह्याच्यावर ऍडवायझरी प्रॉपरली आता आलेली आहे आणि फॉर्च्युनेटली आता ह्याच्या पुढे हे अजून नवीन रुग्ण होऊ नये असं मला वाटतं. आणि आता बरंच असे डॉक्टरांनी नाकातला प्रॉग खाली पडतो आणि नातेवाईकांना पण माहित नसतो, ते उचलून परत नाकात टाकतात की आता दुसरा कुठून आणायचा अजून एक. सो ते बऱ्याचदा इव्हन रिलेटिव्ह हेच करतात की ते पडला खाली की उचलून, म्हणजे रिलेटिव्ह नसतात आयसीयू मध्ये पेशंटकडे, पण पेशंटच्या वॉर्ड बॉय नर्सेस जे असतात की आता दुसरं शोधण्यापेक्षा ते तेच उचलतात आणि परत तेच इव्हन तेच पेशंटच्या नाकात परत टाकणे तरी फरशीवरची धूळ काहीतरी लागू शकते त्याला, ते पण नको करायला. आणि पेशंटला आय थिंक डिस्चार्ज करताना क्लिअर कट किती दिवस कुठली औषध घ्यायचे हे द्यायला पाहिजे. कारण बऱ्याचदा पेशंटला स्टेरॉइड सुरू केला न विचार करून पेशंट आपला घेत राहतो, कारण तो परत डॉक्टरकडे जायची इच्छा नाही होत. आताच आपण परत घरी आलेले आहे म्हटल्यावर तर ते 10 दिवसाच्या जागेवर 15 दिवस स्टेरॉइड चालू आहे, 20. आता डॉक्टरांच्या असं म्हणणं नव्हतं की 20 दिवस घ्या, पण बिकॉज देर इज नो क्लॅरिटी ऑफ कम्युनिकेशन समटाइम्स कधी कधी ते जास्ती दिवस घेतला जातो आणि मग त्याच्याने पण प्रेसिपिटेट होतोय. सो 10 दिवसाच्या नंतर डेफिनेटली स्टेरॉइड नको असं माझ्या तरी म्हणणं आहे. बाकी सर्व क्लॅरिफाईड आहे. आता आपल्या विचारण्याचा उद्देश हा पेशंटनी घरी काय काळजी घ्यावी याबरोबर हॉस्पिटल मधल्या लोकांनी काय काळजी घ्यावी
याबरोबरच त्या म्युकॉरमायकोसिसच्या कुठल्या स्टेजमध्ये पेशंट आहे यावर पण त्या पेशंटची मॅनेजमेंट बदलते. उदाहरणार्थ त्या पेशंटला प्राथमिक लक्षण आहेत, डायबिटीस बिघडलाय, कोरोना त्याचा बराचसा त्याला त्रास देत नाही, पण त्याच्या म्युकॉरमायकोसिसची छोटी लक्षणं असतील तर डोळ्याचे डॉक्टर ईएनटीला रेफर करून ईएनटी स्पेशालिस्ट त्यांचा म्युकॉरचा पॅच काढून तपासायला पाठवतात. त्याच्या पुढे फक्त कान नाक घशाच्या डॉक्टरांनी त्या भागाचं एक्सटेन्सिव्ह स्क्रेपिंग करणं आणि त्या स्टेज मधल्या पेशंटला त्या स्क्रेपिंग मधनं सुटका मिळणं हा एक भाग असू शकतो. त्या पेशंटला त्यानंतर पुन्हा ऑब्झर्व केल्यानंतर 2-3 दिवसांनी त्याचा प्रादुर्भाव कमी झाला नाही पण वाढला तर ईएनटी स्पेशालिस्टनी त्यांच्या मदतीने सायनसेस पर्यंत पसरू नये म्हणून सायनसेसची छोटी सर्जरी करावी का ही पुढची स्टेज डॉक्टर्स हॉस्पिटलमध्ये ठरवतात. त्याच्या पुढे गेल्यावरही ते जर डोळ्याच्या मागच्या भागात शिरेचा प्रादुर्भाव झाला, काही वेळा त्यामुळे दृष्टीवर परिणाम झाला तर डोळ्याच्या डॉक्टरांनाही तो निर्णय घ्यावा लागतो की हा डोळा सॅल्वेजेबल म्हणजे टिकवता येईल का किंवा हा काढून टाकावा लागेल का. आणि ह्या वेगवेगळ्या स्टेजेस मधल्या हॉस्पिटलच्या स्टे मध्ये पेशंटच्या मनात जास्त भीती उत्पन्न होते. ह्या वेळोवेळी असलेल्या स्टेजेसची माहिती पेशंटला दिल्यानंतर काही वेळा असंही आपल्याला सांगावं लागतं की अजून काही तासांनंतर हा कंट्रोल झाला नाही तर आम्हाला विद्रुपता येईल इतपत त्या भागाची सर्जरी करून ते भाग काढून टाकावे लागतील. आणि त्यावेळी पेशंटचं विश्वासात घेणं आणि कान नाक घसा डॉक्टर, डायबिटीसचे डॉक्टर आणि डोळ्याचे डॉक्टर या सगळ्यांनी मिळून त्या सर्जरीचा एक्सटेंट म्हणजे त्याची व्याप्ती ही ठरवून मग तो पुढे त्या काम करायचं असतं. त्यामुळे आता जे आपण विचारलं की याच्या मॅनेजमेंटमध्ये पुढे काय, तर वेळोवेळी त्याची स्टेज वाढत गेली तर त्या पेशंटचा डोळा वाचवणं किंवा कान नाक घशाच्या दृष्टीने सायनसेस आणि डीप आतपर्यंत स्क्रेपिंग किंवा सर्जिकल पार्ट करावा लागणं हे त्यावेळी ठरतं. ओके. डॉक्टर केळकर, तुमच्यासाठी की हा आजार, हा संसर्ग हा कुठलीही शारीरिक हानी न पोहोचवता पूर्णपणे बरा होऊ शकतो का, आणि जर तो पुढे गेला तर तो काय काय हानी पोहोचवू शकतो आणि तो किती प्रमाणात जीविताला सुद्धा धोकादायक ठरू शकतो? हा आजार पूर्णपणे बरा होऊ शकतो, त्याला काही दुमत नाहीच आहे. फक्त हा आजार जितका अग्रेसिव्ह आहे तितकं अग्रेसिव्हली आम्हालाही ट्रीटमेंट द्यायला लागते. आणि म्हणूनच सारखं सारखं एम्फसिस हेच केलं जातं की जितक्या लवकर पकडू तितकं तो आजार लवकर लवकर बराही होतो. जोशी सरांनी जसं एक्सप्लेन केलं तसं पहिले फक्त स्क्रेपिंग पाठवून त्याच्यात डायग्नोसिस होऊन आपण लगेच औषधं चालू करतो. लागली तर सर्जरी लागते. बऱ्याचशा पेशंट्सना सध्या जे काय मी बघतोय त्याच्यात सर्जरी बेसिक पहिली छोटी सर्जरी ही नाकाची लागतीये. पण जर त्याच्यात व्यवस्थित सगळं टिश्यू काढला गेला आणि मग जर औषधांनी उपचार केले तर हा पेशंट पूर्णपणे बरा होतो. ओके. आपण थोडस शेवटाकडे येऊयात. शेवटचे काही प्रश्न. त्याच्यामधला एक महत्वाचा भाग म्हणजे आता या दुसऱ्या लाटेमध्ये आपल्याला हे म्युकरमायकोसिस सारख्या गोष्टी पाहायला मिळाल्या, त्याचा खूप मोठ्या संख्येने रुग्ण वाढतायत. पण त्याचबरोबर आता भविष्यामध्ये जर तिसरी लाट येऊ घातलेली आहे, त्याच्याबद्दल प्रेडिक्टही केलं गेलं की आपण काळजी घेतली पाहिजे. तर भविष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचे संसर्ग हे कोविडच्या अनुषंगाने येऊ शकतात का, आणि आले तर ते कोणते असू शकतात आणि किती घातक असू शकतात? भविष्यामध्ये पण वी आर होपिंग की तिसरी लाट येईपर्यंत सगळे लोक वॅक्सिनेट होतील असं आपली इच्छा आहे. मग तसं झाल्यावर आपल्याकडे इम्युनो कॉम्प्रोमाइज पेशंट नसावे, म्हणजे इतके सिरियस पेशंट नसावे. म्हणजे कोविडचे पेशंट असतील पण बहुतेक इतकं जितकं सेकंड लाट मध्ये आयसीयू मध्ये पेशंट होते होपफुली थर्ड लाट मध्ये नसावे. बिकॉज आपण जे वी आर टेकिंग अ दिस थिंग फॉर स्पॅनिश फ्लू जे 1914 मध्ये झाला होता, त्यांचे पण 3 वेव्स आले होते. ते अनुषंगाने आपल्याला वाटतं की याचे पण 3 वेव्स येतील. पण ते काळात त्यांच्या हातात वॅक्सिन नव्हती. आपल्या हातात वॅक्सिन आहे, ठीक आहे, थोडासा वेळ लागतोय, थोडा आपल्याकडे डोसेस नाहीये, सगळ्यांना पोचायला वेळ लागेल, पण आपल्याला 50% तरी लोक वॅक्सिनेट झाले की आपले औषधाचे डिझीजची तीव्रता कमी होईल. डिझीजची तीव्रता कमी होईल तर आपल्याला ऑपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन कमी होतील. पण त्याच्याबरोबर अजून एक ऑपॉर्च्युनिस्टिक असा डिझीज असेल ज्याच्याने प्रतिकार शक्ती कमी आहे, डायबिटीस सारखं, तर ऑब्व्हियस आपल्याला अशा प्रकारचे अजून इन्फेक्शन मिळतील. इथे म्युकर आहे, नुसतं म्युकर नाही, बाकीचे फंगस पण असू शकतात. ऑलरेडी आपल्याला दिसायला लागले, थोडे थोडे ऍस्परगिलस पण दिसतोय काय काय पेशंट्स मध्ये.
काय काय पेशंट मध्ये कॅन्डिडा म्हणून पण आलेला आहे दुसरा फंगस. सो हे आपण काहीतरी नवीन येतोय याच्याकडे बेसिकली आपलं अवेअरनेस पाहिजे. आपण आपल्या अँटेनावरती पाहिजे की नवीन मला काहीतरी वेगळं दिसतोय ना, आपण पटकन त्याचं निदान करायला आणि त्याचे ट्रीटमेंट सुरू करायला पाहिजे. आणि मोर दॅन दिस, आता तर तुम्ही आपण जसं फ्रोझन सेक्शन करतो याच्यासाठी कॅन्सरच्या पेशंटसाठी, तसं तुम्ही तिथून एक पीस काढलं नाकातून, ते पीसला तुम्ही फ्रोझन सेक्शन घेऊन तुम्ही ताबडतोब की हे फंगस आहे, म्युकर असेल, आस्परगिलस असेल, कुठलाही बुरशी असेल, पण ट्रीटमेंट आपली साधारण सिमिलर आहे, तर ऍटलीस्ट आपण ते ट्रीटमेंट सुरू करू शकतात. हे अवेअरनेस हे डॉक्टरांमध्ये पाहिजे जास्ती, की आपण काहीतरी वेगळं बघतोय, नेहमीपेक्षा काहीतरी डिफरंट आहे आणि आपण ताबडतोब औषध सुरू करायला पाहिजे. आता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे कोरोनावरची लस आली आहे, तो म्युटंट होईल का, त्या लस दिलेल्यांना त्याची किती त्रास होईल. पण एक गोष्ट नक्की की आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे प्रत्येक पुढच्या पेशंटला आधी जर लस दिलेली असेल तर इतका सिरियसनेस येणार नाही, आणि क्लिनिकली जो पेशंट सिरियस नसेल त्याला ट्रीटमेंट द्यायला डॉक्टरांनाही वेळ मिळेल. आता मॅडमनी सांगितल्याप्रमाणे इंट्राव्हिनस अँटी फंगल औषधं देणं, नवीन औषधं येणं आणि त्याचे निदान करणं, म्हणजे त्याची ब्लड लेव्हल मोजण्या इतपत सुद्धा सगळ्या हॉस्पिटलमध्ये आता इक्विपमेंट आलेली आहे. सरकारही जागा होऊन त्यांनी आता त्याची खूप औषधांची खरेदी करून ठेवावी आणि ती औषधं उपलब्ध व्हावीत यासाठी जागरूक झालेली दिसतंय. तर अशा वेळी मॅडमनी सांगितल्याप्रमाणे तात्काळ डायग्नोसिस होणं, त्या पेशंटला ती औषधं वेळेवर मिळणं आणि मुळातच पुढच्या लाटेत प्रतिकारशक्ती सुधारलेली असेल किंवा निदान त्या आजाराचा त्रास आत्ताच्या इतका सिरियस नसेल तर पुढच्या लाटेमध्ये म्युकरमायकोसिस किंवा नवीन उद्भवलेले कुठलेही फंगस, ऍस्परजिलस, कॅन्डिडा यांना तोंड द्यायला मेडिकल फ्रॅटर्निटी नक्की सक्षम असेल आणि वी विल बी प्रोबॅबली ट्रीटिंग इट स्टील बेटर. आता जसं ते लक्षात आल्यावर आपण त्याच्या उपचारांसाठी संघटित झालोय, तसे त्याचे प्रोटोकॉल आता तयार झालेत. त्यामुळे पुढच्या वेळी कदाचित ह्याच्याहून आधी आणि जास्त परिणामकारक त्याची ट्रीटमेंट आपण देऊ शकतो. मी आता गेले काही आठवडे ऑपरेशन्स करतोय. माझं एक ऑब्झर्वेशन आहे, म्हणजे हे कुठे अजून लिटरेचर मध्ये आलेलं नाहीये, पण ज्या पेशंट्सना पूर्वी नाकाचं हाड वाढलेलं आहे किंवा त्यांना पूर्वी पण सायनसेसचा त्रास हा होत असे, किंवा फॉर एक्झाम्पल नाकाचं हाड डाव्या बाजूला वाढलेलं आहे, तर माझं असं ऑब्झर्वेशन आहे की त्या पेशंट्सना त्याच साईडला हे म्युकरमायकोसिस जास्त प्रमाणात होतंय, कारण प्रॉबेबली दे आर प्री डिस्पोज्ड टू सायनोसायटिस, आणि त्याच्यामुळे इम्युनिटी, प्रतिकारशक्ती जेव्हा कमी होते तेव्हा हे असे रोग पटापट ते कॅच करतात, असं एक माझं ऑब्झर्वेशन आहे. आता हे पुढे जाऊन बघूयात काय होतंय, कारण सगळ्या डॉक्टर्सचं आपापलं ऑब्झर्वेशन आहेत, पण हे मला लक्षात आलं गेल्या 2 आठवड्यात. ज्यांना पूर्वी सायनसेसचा त्रास होता तर त्यांनी प्राणायाम पण करावा, त्यांनी डॉक्टर्सची ट्रीटमेंट घ्यावी, आणि ही काही लक्षणं त्यांना एस्पेशली जर कोविड होऊन काही येत असतील तर मग मात्र त्यांनी जास्त जागरूक राहायला पाहिजे. ओके, मला तुमच्या दोघांकडून, तुम्ही आता प्रत्यक्ष या रुग्णांना ट्रीट करताय म्हणून, डॉक्टर जोशी आणि डॉक्टर केळकर, तुमची शेवटी कॉमेंट हवी की तुमचा अनुभव काय आहे या ट्रीटमेंट मधला एक थोड्या वेळात. त्याच्या आधी मॅडमकडे जाऊयात. मॅडम, तुम्हाला काही शेवटची कॉमेंट करायची, क्लोजिंग कॉमेंट? मला हेच म्हणणं की आपण निदान ह्याच्या सोपं आहे. ट्रीटमेंट आपल्या हातात अँटीफंगल असेल व अँटीफंगल देता येतो, पण आपल्याला हे सिच्युएशन परत यायला नको की आपल्याकडे अँटीफंगल का स्टॉक नाहीये. सो इथे ऍडमिनिस्ट्रेशननी जरासं लक्ष द्यायला पाहिजे आणि लॅबोरेटरीजला ह्याच्यासाठी हे करायला पाहिजे की आपल्याला सेन्सिटिव्हिटी, जसं आपल्याला बॅक्टेरियाच्या बरेचसा आपल्याला रेजिस्टन्स दिसतोय, आता आपण इतकं अँटीबायोटिक्स वापरलेले आहे की आपले बरेचसे जंतू त्याला प्रतिकार देत नाही, तर तसा आपलं फंगसचे होऊ नाही. कारण लोकांना प्रोफायलॅक्टिक आपण लोकांनी अँटीफंगल द्यायला सुरू करायला बरेचसे लोक करतील की आता याला पुढे बुरशी होऊ शकते, तर आता आपण आधीच अँटीफंगल द्यावं. तर असं तरी कृपा करू नये. जोपर्यंत कन्फर्म होऊ नये फंगल डिझीज तोपर्यंत प्लीज अँटीफंगल सुरू करू नका, नाही तर त्याच्या रेजिस्टन्स आला की मग आपल्या हातात काही राहणार. आणि ऍज इट इज अँटीफंगल महाग आहे, तर ते अँटीफंगल अननेसेसरी वापरू नये, म्हणजे जे पेशंटला गरज पडेल त्याला ऍटलीस्ट मिळाला पाहिजे. तेवढीच माझ्या लास्ट कमेंट. आता आपण पाहिल्याप्रमाणे डोळ्याची विविध लक्षणं येऊन म्युकरमायकोसिसचं डायग्नोसिस झालं आणि त्यामुळे काही पेशंट अनावश्यकरित्या जरा डोळ्याला कुठलाही त्रास झाला, लाली आली, दुखला तरी म्युकर नाही ना म्हणून घाबरून डॉक्टरांकडे धाव घेतात. निश्चितच तज्ञांचा सल्ला घ्यावा, पण मूळ लक्षणं काय आहेत ही पण आतापर्यंतच्या
विविध वाहिन्यांवर आपण आता हे करतोय अशा समाज प्रबोधनातून लक्षात आल्यावर जनतेने घाबरून जाऊ नये. लक्षणं दिसली, तज्ज्ञांनी नाही म्हणल्यावर तरी त्यांनी औषधांचा गैरवापर, डॉक्टरांच्या सांगण्याशिवाय वापर किंवा जास्त वापर करून हा त्रास वाढवून घेऊ नये. ज्या कोणाला हा त्रास झालाय आणि हॉस्पिटलमध्ये झालाय त्या प्रत्येकाचे डोळे काढावे लागतात असंही मनात धोका बाळगू नये. जसं डॉक्टर केळकरांनी सांगितलं त्याप्रमाणे हा आजार नक्की आटोक्यात येणारा आहे. फक्त त्याचं लक्षण लवकर कळलं आणि त्याच्या योग्य औषधांचा उपचार झाला तर त्याच्यानंतर म्युकॉरमायकोसिसमुळे कायम डोळेच जातील या भीतीपोटी डोळ्यांच्या डॉक्टरांकडे जाऊन म्युकॉरमायकोसिससाठी सारख्या तपासण्या करून घेण्यासाठी अशा विविध तपासण्या कुठल्याही अवेलेबल नाहीत. काळ्या बुरशीचा प्रत्यक्ष काढून तपासणी झाल्याशिवाय पुढचा उपचार करता येत नाही. त्यामुळे प्रिव्हेंटिव्ह काहीतरी द्या, त्याला व्यायाम सांगा, त्यासाठी अजून काहीतरी उपाय थेंबाचं किंवा नाकातनं करा, अशा गोष्टी टाळलेल्या बऱ्या. ओके, डॉक्टर केळकर, तुमचा अनुभव प्रत्यक्ष ट्रीटमेंट करतानाच. बरंचसं डिस्कशन झालेलं आहे आणि मला एवढंच वाटतं, परत परत सांगतो की शुगरवरचा कंट्रोल, प्रतिकार शक्ती चांगली ठेवणे आणि जर कुठलीही लक्षणं तुम्हाला वाटत असतील तर एकदा चेक करून घेणे. तर म्हणाले तसे घाबरून जाऊन यायची गरज नाहीये, पण जर वाटत असेल तर जरूर येऊन जा, कारण इव्हन एक कन्सल्टेशन विल मेक अ डिफरन्स असं मला वाटतं. आणि हल्ली कन्सल्टेशन थोडं सोपं पण झालंय, बरेचसे डॉक्टर ऑनलाईन पण कन्सल्टेशन करतायत. सो घरी बसल्या सुद्धा तुम्हाला तुमचे काही मनातल्या काही शंका असतील तर त्या दूर होऊ शकतात. ओके, खूप धन्यवाद. खरं तर म्युकरमायकोसिसच्या निमित्तानं एक मोठी आपत्ती आल्यावर त्याच्या जोडून त्याच्या सोबत काय काय आपल्याला येतं, म्हणजे आजकालच्या भाषेत म्हणायचं झालं तर ते एक पॅकेज म्हणून येतं. अशीच ही आपत्ती आपल्याला पॅकेज म्हणून आलेली आहे. कोविडच्या सोबत इतरही त्याचे साईड इफेक्ट्स हे आपल्याला भोगावे लागत आहेत आणि ते भोगत असताना आपण याच्याबद्दल अधिक जागरूक राहणं हे अतिशय आवश्यक आहे. जसं ह्या तिन्ही तज्ज्ञांनी सांगितलं की घाबरून जायचं कारण नाहीये, पण जर आपल्याला तशी लक्षणं दिसली तर तातडीनं आपण त्याच्याबद्दलचं निदान करून घेणं गरजेचं आहे. या सगळ्या गोष्टींबद्दल आपण जागरूकता बाळगूयात आणि ज्या आपल्यापर्यंत चुकीची माहिती पोहोचतीये ती आपणही घ्यायला नको आणि इतरांपर्यंत पोहोचवायला नको, एवढं आपण मर्यादा पाळूयात आणि या सगळ्या आजारांना दूर ठेवण्याचा प्रयत्न करूयात. तुमच्या तिघांचेही खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. भवताल व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही महत्त्वाचे विषय तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच्यामध्ये आम्हाला तुमच्या सहकार्याची आवश्यकता आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि त्याच्याबद्दल तुमचं मतही लिहा. त्याचबरोबर भवतालचा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून त्याचे अपडेट्स नियमितपणे मिळवा आणि त्याचबरोबर तो इतरांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुद्धा करा.